प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी बनवलेला आहे मस्त झणझणीत असा कटवडा। मिसळपाव म्हटलं तर सर्वांच्याच आवडीचा आणि वडापाव जर म्हटलं की लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्याच आवडीचा। आता मिसळपाव तर आपण नेहमीच खातो, म्हटलं चला मस्त असा झणझणीत बनवूया कटवडा। आता कटवडा बनवताना सगळ्यात अगोदर आपण त्या वड्याचा कट बनवून घेऊया, म्हणजे त्याला रस्सा म्हणतात। ही मी घेतलेली आहे अर्धा पाव मटकी आहे मोड आलेली। म्हणजे जर तुम्ही 4 ते 5 जणांसाठी बनवतानंतर 1 वाटी मोड आलेली मटकी घेऊ शकता। आता मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ही वाफवून घ्यायची आहे 1-10 मिनिटं, किंवा कुकरला तुम्ही 1 शिट्टी काढून घेऊ शकता। पण त्यापूर्वी त्याच्यामध्ये टाकलेली आहे मी अर्धा चमचा हळद पावडर। तर चला आता ही मी वाफवायला ठेवते, तोपर्यंत आपण कटसाठी मसाला काढूया। तर पाहू शकता हा मी ना म्हणजे आपल्याला रस्सा बनवायचा आहे त्यासाठी आपण काढलेला आहे मसाला। तर मी काय केलेलं आहे, 1 लसूण काढली जी आहे ती सोलून घेतलेली आहे। 4 ते 5 काप मी आल्याची घेतलेले आहे आणि इकडे खोबऱ्याची मी काप करून घेतलेले आहे आणि 2 मिडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हे भाजून घ्यायची गरज नाही, याची आपल्याला असे कच्चेच घ्यायचं आहे। आलं लसूण आणि खोबरं आणि कांदा जो आहे उभा चिरलेला याची पेस्ट करून घ्यायची। आता याने ही पेस्ट करताना थोडंसं पाणी टाकावं लागेल, कारण एकदम बारीक छान पेस्ट करून घ्यायची। तर हे बघा अशी पेस्ट करून घेतली आहे। आता याला ना कोथिंबीर घालायची गरज नाही लागत नाही। आणि मी 4 ते 5 हे तमालपत्र घेतले आहे, थोडीशी फोडणीसाठी कढीपत्ता आणि बारीक चिरेल टोमॅटो। आता ही हे बघा आपण याला वाफवायला ठेवली होती, अगदी 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायची, जास्त वाफवायची गरज नाही। आता ही वाफवून झालेली आहे। आता ही आपण काढून घेऊया आणि याच्यावरती ठेवूया कढई। आता आपण कटवाड्यासाठी छान कट म्हणजेच रस्सा बनवून घेऊया। आता याच्यामध्ये मी टाकलेलं आहे 5 चमचे तेल। तेल थोडंसं मी कटसाठी जास्तच घेतलेलं आहे, कारण मस्त तरीसुद्धा आली पाहिजे। आता तेल छान असं गरम करून घेऊया। 1 चमचे मी टाकलेलं आहे जिरे, 1 चमचा मोहरी। आता टाकूया थोडंसं कढीपत्ता आणि तमालपत्र। आता बाहेर पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये थोडासा तुम्हाला लाईटचा प्रॉब्लेम दिसेल। आता हे आपण परतून घेऊया। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जे वाटण करून घेतलेलं आहे, लसूण खोबरं आलं आणि कांद्याची पेस्ट, ती छान बारीक पेस्ट करून घ्यायची। म्हणजे काय होतं, त्याचा कट जो आहे ना एकजीव होतो, रस्सा पण छान होतो। थोडंसं जाडं ठेवलं की रस्सा पण छान होत नाही, त्यामुळे एकदम पेस्ट जी आहे ना मी बारीक करून घेतात। हे छान असं परतून घेऊया। आणि मसाला परतताना काय करायचं, नेहमी स्लो गॅसवरती परतायचा, म्हणजे तरी तर छान येतेच पण चवसुद्धा छान होते। आता गॅस स्लो केली आहे, झाकण ठेवूया। आता त्याला झाकण काढून पाहिजे आणि आता हे पुन्हा आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आता हा छान परतून झाला की याच्यामध्येच टाकायचं आहे। मी काय केले, 2 मिडियम आकाराचे टोमॅटो होते ते बारीक चिरून घेतलेले आहे, किंवा जर मोठे असेल तर तुम्ही 1.5 टोमॅटो घेऊ शकता। आता हा टोमॅटो जो आहे ना तो याच्यामध्ये आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे। गॅस आपण स्लोच ठेवलेला आहे। आता त्याच्यावर आपण काय करणार आहे, झाकण ठेवणार आहे आणि व्यवस्थित हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर चला झाकण काढून पाहूया। आणि मसाल्यामध्ये जो टोमॅटो आहे तो व्यवस्थित शिजला गेला पाहिजे, 1-5 मिनिट लागतात, कारण टोमॅटो व्यवस्थित शिजला की मसाला पण काय होतो, एकजीव होतो। हे बघा छान असं एकजीव झालेलं आहे आणि टोमॅटो पण व्यवस्थित शिजलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे मसाले। तर आता मी घेतलं आहे काश्मीरी मिरची पावडर, हे तिखट नाही आहे, तरीसाठी घेतलेली आहे, तर 1 चमचा टाकलेली आहे। आणि आपली नॉर्मल जी आपण रोज यूज करतो ती मिरची पावडर, तर मी टाकलेलं आहे 1.5 चमचा, कारण कट जो आहे ना छान झणझणीत झाला पाहिजे, म्हणजे खायला पण छान लागतो। आणि हा थोडासा मी टाकलेला आहे घरगुती आपला मसाला, किंवा तुम्ही कांदा लसूण मसाला पण टाकू शकता 1 चमचा। आता मी टाकते अर्धा चमचा हळद पावडर, कारण अगोदर आपण मटकी शिजवताना थोडीशी हळद टाकली होती, म्हणजे मी थोडंच टाकलेलं आहे। आणि हा मी घेतलेला आहे मटन मसाला एव्हरेजचा, कारण ह्या मटन मसाल्याने काय होतं, टेस्ट जी आहे ना एकदम छान येते। अगदी हॉटेलला तुम्ही कटवडा खाताना अगदी त्याचप्रमाणे चव घरच्या घरी आपल्या कटला येते। 2 चमचे टाकलेला आहे। आता हे मसाले जे आहे ना मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। अगदी तुम्ही हॉटेलला जा, अगदी मिसळ तुम्ही सगळेजण आवडीने खाता, किंवा कटवडा जर घेतला किती छान असते। आपल्याला असं वाटतं की वेगळेच काही मसाले वापरत असेल, पण अशाच पद्धतीने मिसळ केली जाते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, अगदी घरच्या घरी तुम्ही मस्त हॉटेलसारखी कटवडा बनवू शकता, किंवा जर मिसळलासुद्धा तुम्ही असंच रस्सा बनवला तरी मिसळ छान होते। तर चला झाकण काढून पाहूया। अशी छान बघा तेल सुटलं गेलं पाहिजे मसाल्याला, असं तेल छान सुटलं की मग आता आपला मसाला छान परतलेला आहे। असं तेल सुटेपर्यंत मसाला छान परतून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे जी आपण वाफवून घेतली होती मटकी, ती। आणि याच्यामध्ये काय करायचं आहे, गरम पाणीच ॲड करायचं, म्हणजे तरी जी आहे ना जशी तशी येते,
मस्त तरी येते. त्यामुळे आता मी एकीकडे थोडंसं पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम झालं की आपण याच्यामध्ये अजून टाकूया. आणि कट बनवताना काय करायचं, थोडासा साधारण पातळ ठेवायचा आणि मग छान, कारण आटावा लागतो. जेवढा आटेल तेव्हा त्याला टेस्ट पण छान येते. हे बघा, आता आपण याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. आता मी ना उकळी येतपर्यंत काय केलं, गॅस फास्टच ठेवलं आहे. तर चला ते बघा, पाणी मी गरम करायला ठेवलं होतं त्याच्यात टाकते. जर तुम्हाला दाखवते मी कट कसा झालेला आहे. हे बघा, म्हणजे रस्सा म्हणू शकता. साधारण नाही बघा, असं पातळच ठेवायचं, कारण याला ना छान असा काय करायचं, आता आपल्याला आटवून घ्यायचं आहे. स्लो घ्यायचं, कमीत कमी ना 20-25 मिनिटे आटवून घ्यायचं. जेवढं तुम्ही आटवशा ना तेव्हा तेवढी त्या रस्स्याला चव जबरदस्त येते. आता याला एक आपण उकळी घेऊया. तर हे बघा, आता याला छान आता ही उकळी आलेली आहे. अशी एक उकळी आली की आपल्याला आता काय करायचं आहे, गॅस स्लो करणार आहे आपण आणि याला चांगलं 20 ते 25 मिनिटं आटवून घेणार आहे. तर चला आता मी काय करते बघा, छान तर्री पाहू शकता. गरम पाणी टाकलं कशी छान तर्री येते. कारण मिसळ पाव म्हणा किंवा कटवडा म्हणा थोडासा झणझणीत असेल ना तर अजून चवीला छान लागतो. आता गॅस केलेला आहे स्लो. आता कट आपल्याला झाडल्याचे, आता आपण वड्याची तयारी करूया. तरी बघा, वडा बनवण्यासाठी मी काय केलं, कुकरला 3 शिट्टे घेतलेत आणि बटाटे जे आहे ना उकडून घेतले. आणि बटाटे उकडले की पूर्णपणे थंड होऊन द्यायची, म्हणजे बटाट्याची भाजी जी आहे ना चिकट होत नाही, काय नाही, व्यवस्थित होते. लसूण घेतलेलं आहे, आले घेतलेलं आहे आणि 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. कारण ह्या मिरची थोडीशी तिखट आहे आणि वडा जो आहे ना छान थोडासा झणझणीत होण्यासाठी ना मिरची थोडी जास्त घ्यायची, म्हणजे वडा पण छान होतो. आता याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची, आलं लसूण आणि मिरचीची. तर हे बघा, आता व्यवस्थित आपण अशी पेस्ट करून घेतलेली आहे. कधी पण तुम्ही वडा बनवता आणि त्यासाठी अशी पेस्ट करून घ्यायची, म्हणजे काय होतं की वडा जो आहे ना अगदी हॉटेलसारखा होतो. आणि थोडासा तिखट बनवायचा. आणि बटाटे जे आहे ना नेहमी काय करायचे, उकडल्यानंतर पूर्णपणे थंड होऊन द्यायचे. कारण आपण काय करतो, गडबड करतो, उकडले का लगेच त्याची भाजी बनवतो, मग आपली भाजी जी आहे ना चिकट होते. त्यामुळे आपल्याला जर हॉटेलसारखा वडा तुम्हाला खायचा असेल तर उकडल्यानंतर पूर्णपणे बटाटे थंड होऊन द्यायचे आणि मग त्याची भाजी बनवायची. आता आपण भाजी जी बनवणार आहोत, म्हणजे आपण आहे ना भाजी बनवणार नाही, एक फक्त आपल्याला छान असं आहे ना झणझणीत त्याला एक तडका येणार आहे. अगदी तुमची बटाट्याची भाजी जी आहे ना हॉटेलसारखी होईल. तर हे बघा, बटाटे उकडून झालेले आहे. उकडल्यानंतर आता काय करायचे आहे, हातानेच असे स्मॅश करून घ्यायचे आहे. म्हणजे बघा, अशा पद्धतीने अशा हाताने करून घ्यायचे आहे, म्हणजे व्यवस्थित बारीक होतो. चिरून न घेता कधी पण अशी ज्या वड्यासाठी भाजी बनवतो अशा हाताने करून घ्यायचे आहे. तर चला आता आपण त्याला देऊया तडका. तर 2 चमचे मी टाकते तेल, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी. आता हा घेतलेला आहे ओवा 1 चमचा. आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे 1 चमचा धने. आता धन्याची छान अशी फोडणी झाली की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आलं लसूण आणि ही मिरचीची पेस्ट. आता ही छान आता परतून घेऊया, अगदी त्याची धन्याचा असा मस्त वास सुटतपर्यंत छान परतून घ्यायचे. छान परतून झाली की आता याच्यामध्ये आपण टाकूया अर्धा चमचा हळद पावडर. बघा, मस्त याचा वास सुटतो. धन्याची फोडणी बसली की छान वास सुटतो आणि मग वडा पण मस्त होतो. आता हे झालेलं आहे, गॅस करूया बंद. आता हे टाकूया आपण बटाट्यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकायचे आणि थोडीशी आपण टाकूया बारीक चिरलेली आता कोथिंबीर. म्हणजे आपली वड्यासाठी भाजी जी आहे तयार झालेली आहे. आता फक्त आपल्याला ही एकत्र करून घ्यायची आहे. हे बघा, आता भाजी न बनवताना नेहमी ना जेव्हा वडा बनवताना अशा पद्धतीने करा, मस्त वरून तडका द्यायचा छान, म्हणजे भाजी पण छान होते. हे बघा, बटाटे थंड करून घेतले की भाजी एकदम व्यवस्थित होते ना, ते भाजी होते चिकट होते. त्यामुळे बटाटे उकडल्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचे. भाजी तयार आहे. आता आपण पीठ मिक्स करून घेऊ. आता मी हे घेतलेलं आहे बेसन पीठ 3 चमचे. आता याच्यामध्ये ना आपल्याला टाकायचं आहे, एकदम साधं पीठ मळावं लागतं, जास्त काहीच टाकावं लागत नाही. 1 चमचा ओवा घ्यायचा, चवीनुसार मीठ टाकायचं आणि पिठामध्ये हळदीचा वापर अजिबात करायचा नाही, कारण जेव्हा आपण सोडा वापरतो ना तेव्हा हळद अजिबात नाही घालायची. थोडासा मी चिमूटभर टाकलेला आहे सोडा. आता हे मिक्स करून घेऊया आणि पाणी टाकून काय करायचं आहे, आता हे पीठ मळून घ्यायचं. आता हे पीठ मळताना पण जेव्हा आपण वड्यासाठी मळतो ना तेव्हा पातळसर मळावं लागतं, म्हणजे वड्याचा जो बाहेरचा लेअर आहे ना तो पातळ झाला पाहिजे, कारण जर जाड झाला तर मग टेस्ट लागत नाही. त्यामुळे हे पीठ मळताना पातळ मळायचं. हे बघा, अशा पद्धतीने हळूहळू थोडंसं लागन तसं पाणी घेऊन अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचे बघा वड्यासाठी. आता हे बॅटर पण आपलं तयार झालेलं आहे आणि बटाट्या वड्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे.
तर चला आता हे तयार झालेलं आहे. आता आपण वड्यासाठी गोळे बनवून घेऊया. आता जशा आकाराचे तुम्हाला बारीक मोठे वडे बनवायचे असेल तसे तुम्ही हे गोळे बनवू शकता. तर मी ह्या साईजचे घेतलेले आहे, तरी पण वडा मोठा होतो. तर चला एक एक करून असे गोळे बनवून घेतले की पटकन मग वडे बनवायला तयार. तर चला एक एक गोळा घ्यायचा. आता बघा हाताने असं फक्त प्रेस करायचा अशा पद्धतीने. मस्त झालेलं आहे, कलरवरून समजते आणि खायला पण छान लागतं. आता बॅटर पण आपलं तयार आहे. आता हे जे वडा आहे तो टाकायचा आहे बघा, अशा पद्धतीने उलटा पालटा करायचा आणि या हाताने बघा अशा पद्धतीने पकडायचं खालून आणि अलगद तेलात सोडायचं. तर अशा पद्धतीने आपल्या वडे आता काढून घ्यायचे आहे. असं चपटा करून घ्यायचा थोडासा, हे बघा अशा पद्धतीने. हा तोपर्यंत आपण टाकूया आणि बघा अशा पद्धतीने करायचं दोन्ही साईडनी, म्हणजे पीठ जे आहे ना व्यवस्थित वड्याला लागलं जातं. आणि अलगद असा पकडून तेलात सोडायचा बघा. आणि आता काय झालं की पावसाळ्यासुद्धा सुरुवात झालेला आहे. पाऊस पण मस्त रिमझिम पडतो. मग काहीतरी चटपटी झणझणीत खाऊशी वाटतं. मग एखाद्या दिवशी अगदी स्वयंपाक करायचा पण गरज नाही असं जर कटवडा बनवला तर, कारण याच्यातच पोट भरतं. मग मिसळपाव बनवायचा, वडापाव बनवायचा किंवा भजी आपण बनवत असतो, तर म्हटलं चला झणझणीत कटवडासुद्धा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. अगदी तुम्ही हॉटेलला गेले ते 70-80 रुपयाला तुम्हाला प्लेट मिळते, पण घरच्या घरचं बनवलं ते तुम्ही भरपूर मनसोक्त खाऊ शकता आणि चवही अगदी हॉटेलसारखी येते. तर चला तिकडे फ्राय होतात तोपर्यंत आपण हे वडे बघा अशा पद्धतीने प्रेस करून घेऊया, जेणेकरून आपण पटापट वडे काढून घेऊया. ते बघा जसे जसे वडे होत जाईल ना, आता हे वडे तळायला काही जास्त वेळ लागत नाही, पटकन होतात आणि मस्त झालेलं आहे बघा. छान तुम्ही फुगलेले आहे. अगदी वडा जर पाहिला तुम्ही तर जसं तुम्ही बाहेर हॉटेलला खाता किंवा गाडीवरती खाता अगदी त्याचप्रमाणे मस्त वडे झालेले आहे. आणि वडा नेहमी झणझणीत बनवायचा म्हणजे खायला एकदम छान लागतो. तर चला आता बाकीचे वडे पण आपण काढून घेऊया. आता आपला कट पण आपण एकीकडे होता आलाच असेल, कारण वडे बनवायच्या आधी काय करायचं, कट बनवून घ्यायचा. मग गरमागरम वडे तयार झाले की मग खायला घ्यायचं, म्हणजे छान लागते चव. चला बघा तर हे वडे पण आपण तळून घेऊया. तर पाहू शकते बघा मस्त आपले वडे तयार झालेले आहे इकडे. तर चला आता हे वडे जे आहे ना हे बघा सगळे मस्त एकसारखे झालेले आहे आणि एकदम छान झालेले आहे. दिसायला पण छान आणि खायलाही छान. अगदी अशा पद्धतीने वडे बनवून पहा, तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही, इतके छान मस्त हे वडे तयार झालेले आहे. हे बघा तुम्हाला सुद्धा वडे खायला आवडतं का? वडापाव कमेंट करून नक्की सांगा. हे बघा छान वडे मस्त तयार झालेले आहे. आणि एकीकडे आपला हा कट पण तयार झालेला आहे. छान आपण 20-25 मिनटं आटवून घेतलं आहे. जेवढा आटेल ना तेवढा त्या कटची चव जबरदस्त होते, अगदी दुप्पट तिप्पट होते. हे बघा आणि थोडं साधारण असा पातळच लागतो, कारण आपण ज्या वेळेमध्ये ना वडा मिक्स करतो त्यावेळेस ते अजून थोडंसं दाटसर होतं. तर गॅस करूया बंद. ते बघा मस्त आपले वडे करून घ्यायला आहे. पाव घेतलेला आहे, थोडीशी शेव आहे, कोथिंबीर, कांदा, लिंबू आणि हा आपला मस्त असं कट म्हणजे रस्सासुद्धा तयार आहे. आता हा कटवाडा खायचा कसा, एक प्लेट घ्यायची, त्याच्यामध्ये काय करायचं, थोडासा हा कट जो आहे ना मटकीचा म्हणजे रस्सा तो टाकायचा आणि या रस्स्यावरच मग आपण काय करणार आहे, एक एक वडा ठेवायचा. अगदी हॉटेलसारखं फिलिंग तुम्हाला घरच्या घरी येईल. मग पाव, कांदा, कोथिंबीर, लिंबू, कारण कटवडा असो किंवा मिसळपाव लिंबू हा पाहिजेच. आणि मी काय केलं होतं वडे बनवताना थोडीशी शेव जी आहे ना घरीच बनवली होती, एकदम साधी शेव आहे, त्याच्यावर थोडीशी शेव अगदी पाहू शकता. हॉटेलसारखा मस्त झणझणीत आणि चमचमीत कटवडा घरच्या घरी. आता मिसळपाव तर नेहमीच खातो, पण कटवडासुद्धा एकदा नक्की ट्राय करा, खायला पण छान लागतो आणि दुसरा स्वयंपाक करायची गरज नाही. पावसाळा आहे त्यामुळे स्वयंपाकाचा कधी कधी कंटाळा येतो, तर मस्त झणझणीत कटवडा बनवा, अगदी पोट पण भरतं, मन पण भरतं आणि खायला पण मस्त हॉटेलसारखं फिलिंग घरच्या घरी. तर चला बघा मस्त कटवडा तयार झालेला आहे. नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा कटवडा कसा झालेला आहे.